नमस्कार मंडळी, सर्वांना माझ्या गुड मॉर्निंग. हे बघा मंडळी, आता मी आलोय शेतामध्ये. आता कसं मस्तपैकी ऊन पडलंय बघा पाठीमागं, तुम्ही आहे का. हे सकाळचं ऊन आहे मंडळी. आणि आज काय काम करायचं आहे आता चला तुम्हाला दाखवू का. विषय असा झाला आहे, कापसावर पडायला लागलाय मावा. एक 5-6 दिवसच झालं सारखी फवारली. आता ते पाऊस आल्यावर धुवून जातो, पण पाऊस तर येतच नाही ना. पावसाने तर लई वाट बघायला लावली. पावसाने हा बेजार करून टाकले. आता चला तुम्हाला दाखवतो मावा कसा असतो मंडळी. जे काही माझ्या मित्रांना माहीत नसेल मावा हे रोग कसा असतो नेमका, त्यांना मी दाखवतो थोडासा मावा कसा असतो. बाकी मंडळी कापूस कसं काय मस्त वाचतो ना आता कापसाचा प्लॉट. सकाळ सकाळच्या कावळ्या उन्हात तर आणखी चमकून दिसतं मस्तपैकी. बघा आणखीन काळं रान आहे, गवत काडी काही नाही, पण तरीसुद्धा आता पाळी तर घालावं लागणारच आहे. तेच म्हणलं बघावं आता गवत झालंय का, पाळी घालायचा वेळ आली. आणि काल मालकीन खुरपीत होती रानात. खुरपिता म्हणली सरकीवर मावा दिसायला लागलाय. म्हणलं कापसावर मावा, त्या दिवशी तर फवारले, लगेच कुठून आला ह्यो. तो म्हणलं चला आता सकाळ सकाळ चक्कर मारावं. आणि काय मंडळी, मला शेतातूनच व्हिडिओ बनायला आवडतील बघा. सकाळ सकाळ वातावरण मस्त असतं. हे बघा मंडळी, बघू शकता तुम्ही, लय नाही पण थोडा थोडा आहे बघा. हे मध्ये काळं काळं दिसतंय बघा. हे पानावर हे असे बारीक बारीक किडे असतात बघा मंडळी, याला म्हणतात मावा. हे बघा, हे 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 छोटे छोटे पानावर हे असा असतो मावा, बघू शकताय. आता यातला अर्धा मेलेला आहे ना, अर्धा जिवंत आहे. कुठंतरी बांधाच्या कडीने कुठं. आणि काय होतं, कापसावर अशी कापसाच्या बियामध्ये काही संरक्षक झाडं असतात, जेणेकरून ते पिकाच्या संरक्षणासाठी दिलेले असतात त्यांनी बी. तशी बीमध्ये एखादी लावण्यात आली की ती रोग तिच्याकडे ओढून घेते. पहिले वेगळी पुडी यायची बॅगमध्ये कापसाच्या, ज्यावेळेस आपण लावायचं त्यावेळेस तिथं शेताला सर्कल करून लावावं लागायचं. पण आता तसं नाही, त्यांनी तसंच मधून दिलेलं आहे आतमध्ये मिक्स. तर बघू शकताय मंडळी, असा कापूस आहे मस्तपैकी. असं अशा प्रकारचा कापूस आहे मंडळी. इकडे बघू शकताय तुम्ही, अगदी त्या उसापर्यंत. असं वाटत नाही की 4 फूटमध्ये अंतर आहे, कारण आणखी थोड्याच दिवसात हे अंतरसुद्धा बंद होऊन जाणार आहे याचं. म्हणजे एकदम असं रान सगळं हिरवगार होतं. मध्ये काही काळं दिसतं हे राहतच नाही, आऊतमध्ये चलत नाही, फांद्या मोडत्यात. सध्याच असं वातावरण जाणवलं असतं जर पाऊस असतं, तर पाऊस नसल्यामुळं कापसाची ग्रोथ जरा कमी व्हायला लागली, वाढ. असं हे प्लॉट आहे मंडळी कापसाचा. हरणाचे वगैरे पावलं नाहीत आमच्याकडे. हरणं डुकरं यांचा खूप त्रास आहे. तर कसा वाटला मंडळी प्लॉट तुम्हाला कापसाचा, कमेंट करून नक्कीच कळवा.
बरेचसे असे माझे यूट्यूबरचे माझी फॅमिलीमधले माझे असे मित्र आहेत की जेव्हा शेतात राहतात, ज्यांना कापसाचं पिकच माहीत नाही कसं असतं, त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ फायद्याचाच. किंवा असं असतं कापसाचं झाड पीक. आता झाडं बघू शकता केवढे झाले तुम्ही. हे बघा, मस्तपैकी असे झाडं बनलेत, अगदी डेरेदार गोल. हे असं 2 फुटाचं अंतर असल्यामुळे मंडळी लवकरात लवकर हे झाकायला लागलं. आता मध्ये गवत बी व्हायला लागले, बघू शकताय तुम्ही. छोटं छोटं गवत आहे. हे बघा असं गवत आहे छोटं छोटं. आणि असा कापूस आहे. कापूस चांगला दिसतो, पण त्याच्या पाठीमागं मरमर खूप आहे. लय सांभाळावं लागतं याला, लहान लेकरासारखं. त्याची फवारणी वेळेतच झाली पाहिजे. त्याला स्प्रे, त्याची औषधं, त्याच्यानंतर त्याची पाळी, त्याचं खत. आणि एवढ्या सगळ्या परीक्षा पास करून मग ते कधी पदरात पडेल त्याची वाट बघायची. त्यात असं निसर्गाचं हे, मे महिन्यात पाऊस पडला, जूनमध्ये थोडासाच आला, त्याच्यावरच कापसाच्या लागवडी झाल्यात आमच्याकडं. जून नंतर पाऊस कधीतरी आपलं थोडंसं येतो आहे. झाडाखालीसुद्धा ओलं होत नाही आणि उघडून जातो आहे. पण थोडी मजबूत रानं असल्यामुळे ही रानं तग धरून जातात. हलक्या रानाची परिस्थिती तर आमच्याकडे खूपच बिकट बनली. दुपारच्या पाऱ्यात कापसाच्या पिकाकडे बघावंच वाटत नाही, अक्षरशः सुकून जातात. हे सकाळ सकाळ तरी तुम्हाला टवटवीतपणा दाखवते. हे असे झाडं टवटवीत दिसतात, पण दुपारी खूपच वाईट परिस्थिती होती ऊन पडल्याच्या नंतर. आता काल एवढं आभाळ आलं होतं, असं वाटत होतं दिवसभर खूप गरमी आहे, रात्री तरी पाऊस येईल, पण तेव्हा आलाच नाही. आणि काय होते मंडळी, याला जर आता दांड पाडून पाणी सोडलं आणि अचानक पाऊस आला तर मग त्याला फटका बसतो, त्याच्यावर खूप रोग पडतो. कारण गावरान जुने आमचे गावठी लोक म्हणतात की बाबा गढूळ पाणी आणि काळं पाणी यात फरक आहे. शेवटी पावसाचं पाणी पावसाचंच राहिलं. कारण ती निसर्गाची देण आहे आणि हे पाणी फरक पडतो आहे. तर मंडळी बघा तुम्ही, असा आहे कापूस, अगदी खूप मोठा मोठा झाला आहे. पानं बघू शकता तुम्ही केवढाले. 3 जातीच्या 3 बॅग आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.